तिसरा षटक घेऊन ते गोलंदाज आपण पाहतोय संजय सोलंकी. 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईक एंडला पाहताय प्रमोद कदम, नॉन स्ट्राईक एंडला सुधीर शिंदे. रिक्वायर्ड 100 पर ओव्हर आता 14 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 28 धावा. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, परंतु या वेळेस मात्र नक्कीच चेंडू वेगवान चेंडू आहे आणि येतोय हा डॉट चेंडू. शेवटचे आता 11 चेंडू शिल्लक आणि 28 धावांची आवश्यकता. इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय बॅटची कडा लागून मात्र चेंडू जातोय विकेट किपरच्या मागे, परंतु याच लेग बाईज लेग बाईजच्या स्वरूपात मात्र एक धाव मिळतीये. धावसंख्या 17 या धावसंख्येवरती शेवटचे 10 चेंडू आता बाकी आहेत आणि 10 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. सुधीर शिंदे आता ऑन स्ट्राईक आलेत. अतिशय सुंदर चेंडू, परफेक्ट लाईनचा वापर, यॉर्कर चेंडू इथे टाकण्यात आलाय, सक्सेस ठरलाय. आणि इथे मात्र पंचांकडे जोरदार अपील आणि पंचांनी मात्र आपलं बोट मात्र इथे उंच केलेले आहे. नक्कीच इथे मात्र OUT आउट मात्र नक्कीच होत आहेत, ते म्हणजे सुधीर शिंदे. डीजे ज्यावेळी 3 चेंडूमध्ये 10 धावा असताना एक षटकार आणि चौकार लगावून आपल्या संघाला विजय संपादित करून दिलं होतं, तो अमित आवासकर खऱ्या अर्थाने मैदानात एंटर झालाय. समीकरण शेवटचे आता 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. अतिशय सुंदर चेंडू, इथे मात्र परफेक्ट लाईनचा वापर करतोय गोलंदाज संजय सोलंकी, मास्टर माइंड इक्कू. 7 चेंडू आणि आता 27 धावांची आवश्यकता. या चेंडूवरती कदाचित एक मोठा फटका जर आला तर कदाचित शेवटच्या षटकात रोमांचक सामना बघायला मिळेल. दरम्यान 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 3 षटकाच्या अंती धावसंख्या झाली ती आपण पाहतोय 17 धावसंख्या स्कोरबोर्डवर लागले. 6 चेंडू आणि आता 27 धावांची आवश्यकता. परंतु या 40+ प्रीमियर लीगची पहिली मेडन ओव्हर आपल्या नावावरती